ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनच्या माध्यमातून संभाजीनगर रोडवरील लक्ष्मी बँक्वेटच्या सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी गुरु शिष्य परंपरेचे महत्त्व विशद करताना शिष्याला केवळ ज्ञान देणे गुरुची भूमिका नसून शिष्याला चारित्र्य संपन्न संयमी बनविणे आणि त्याच्यात आत्मविश्वास वाढविणे हे गुरुचे कार्य आहे. गुरु हे केवळ बाह्यरूप नसून अंतःकरणात जागविले जाणारे सत्य आहे. तसेच यावेळी प्रारंभी उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते श्री गणेश, संत ज्ञानेश्वर आणि संत विश्वनाथ महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी कनकलता प्रतिष्ठानच्या सिन्नर शाखेच्या नृत्यांगना गौरी भट आणि गिरिजा भट यांनी गणेश वंदना सादर केली. तर अक्षदा नवले, वेदिका वारुंगसे, शरयू वाघ, आदिती निकम यांनी गुरुवंदना सादर केली. तसेच यावेळी गुणवंत विद्यार्थी गुरुजन सन्मान सोहळा संपन्न झाला. उत्कृष्ट आदर्श मुख्याध्यापक डॉक्टर अनिल माळी, प्राध्यापक हरिकृष्ण सानप, प्राध्यापक डॉक्टर अरविंद जिंजर तसेच विविध स्पर्धा परीक्षेतील आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. जे गुरुत्व, जे अंधाराला नष्ट करण्याची ताकद असते, ज्याच्यामध्ये विद्यमान असते, ज्याच्यामध्ये संपूर्ण प्रकारचा तमस भरून घेण्याची शक्ती असते, अशा प्रकारच्या त्या गुरुतत्वाला सर्वप्रथम मी वंदन करतो. ती गुरुशक्ती आपल्या सर्वांच्या स्वरूपात, आपल्या सर्वांच्या देहात आत्मस्वरूपाने नांदत असते आणि त्या आत्मस्वरूपाची ओळख करून देणारा असा एक कोणीतरी मेरुमणी असतो जो डॉक्टर तुळशीराम गोटे महाराजांच्या रूपाने आपल्या सर्वांमध्ये विद्यमान आहे. त्या मेरुमणीच्या प्रकाशातून आपल्या हळूहळू टिमटिमणारे जे आपल्या अंतरंगाचे दीपस्तंभ असतात, ते दीपस्तंभ आपण सर्वांनी त्या मेरुमणीच्या प्रकाशातून उजळून घ्यायचे असतात आणि आपलाही स्वतःचा प्रकाश, आपलं स्वतःचं प्रतिबिंब, आपल्या स्वतःची ओळख आणि आपल्या स्वतःचा आत्मविष्कार आपल्याला स्वतःला झाला पाहिजे. यासाठी हा खरा अट्टहास, म्हणून ते गुरुमूर्तीची स्थापना आणि म्हणून गुरु प्रती तो आजचा हा गुरुपौर्णिमेचा दिवस. आपल्या आयुष्यामध्ये मार्गक्रमण करताना असे नक्कीच जाणीव होते की कोणीतरी आपल्याला आपल्या आयुष्यामधला मार्ग हा दाखवत असतो. आणि नक्कीच तुळशीराम महाराज गोटे यांच्या सानिध्यात जेव्हा आम्हाला काम करण्याची संधी मिळाली, त्यांची ओळख आमची फार नंतर जेव्हा त्यांची डॉक्टरेट झाली आणि ते प्राध्यापक म्हणून आपल्या विज्ञान शिक्षण प्रसारक संस्थेमध्ये 1 वर्ष मराठी विभागामध्ये प्रमुख म्हणून त्यांनी काम केले आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या आचरणामध्ये
आध्यात्मिक शक्ती तर आहे, पण श्रद्धा अंधश्रद्धेला कुठेही वाव नाही. आणि श्रद्धेने नक्की तळागाळातला जो घटक आहे त्या घटकाला बोट देण्याचं, हात देण्याचं काम महाराजांनी सुरू केले. आणि या मिशनची स्थापना त्याच माध्यमातून झाली. खऱ्या अर्थाने अनेक गुरुपौर्णिमा, अनेक प्रवचनं महाराजांच्या ऐकल्यानंतर त्यांच्या मनाची तळमळ हे आपल्याला जाणवते. नाशिक का जिथे एक ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर, त्या त्र्यंबकेश्वरच्या ज्योतिर्लिंगाला लोक जेव्हा भेट देतात, लोक जेव्हा दर्शनाला येतात, तर फक्त ज्योतिर्लिंगापुरतं मर्यादित नाही. आपल्या नाशिकला एक अनन्य साधारण असा आध्यात्मिक महत्व आहे. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली भूमी, माता सप्तशृंगीच्या आशीर्वादाने पावन झालेली आपली भूमी आणि निवृत्तीनाथांच्या सानिध्याने पावन झालेली आपली भूमी, असे अनन्य साधारण महत्व आहे नाशिक भूमीला आपल्यात आहे. आणि महाराजांनी सुद्धा त्यांचा मार्गक्रमण करताना नाशिक जे निवडलं, गोदावरीच्या नदीच्या काठी, नक्कीच त्याच्यामध्ये त्यांच्या गुरूंचे काही संकेत असतील तर ते नाशिकमध्ये आले आणि आपल्या सर्वांना त्यांचा आशीर्वाद मिळतोय हे मी आपल्या सर्वांचा अहोभाग्य समजतो. यावेळी माजी आमदार नरेंद्र दराडे, मनसेचे नेते दिनकर पाटील, स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते, माजी नगरसेवक दामोदर माणकर, रुची कुंभारकर, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष सुनील केदार, उद्योजक बुधाजी पानसरे, VN नाईक संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक, दिगंबर गीते, नारायण काकड, भ्रमरचे संपादक चंदूलाल शहा, हितेश शहा, अशोक बोडके, चंद्रभान नागरे यांच्या हस्ते गुरुपूजन करण्यात आले. यावेळी रणजित आंधळे, शरद काकड, संदीप काकड, प्रवीण काकड, कीर्तनकार पूजाताई पाटोळे, अमित खुगे, संजय आखाव, कनकलता साकुरीकर, शामराव पिंपरकर, गणपत हाडपे, धनंजय बोडके, अविनाश पिंपरकर, बाळासाहेब नागरे, सुधीर दराडे, भारत पाटील, मुरलीधर अकोटकर, भगवान काकड, संजय आव्हाड, विनायक सांगळे, ज्ञानेश्वर काकड, भरत पाटील, संदेश सांगळे, देविदास हाडपे, भास्कर सोनवणे, भागीनाथ गोटेकर, विश्वनाथ शेळके, विलास कातकाडे, कल्पेश अहिरे, प्रियंका कानडे यांच्यासह नाशिक, जळगाव, धुळे, बीड, परभणी, परळी आदी भागातील शिष्यगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम् गजानन जय गजानन श्री गजानन हो गजानन जय गजानन श्री गजानन हो गजानन जय गजानन श्री गजानन हो. सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनतर्फे येणाऱ्या भक्तांना किंवा विद्यार्थी गुणवत्ता प्रमाणपत्र आणि आम्ही वृक्ष दिलेले आहे. नवीन संकल्पना आम्ही गेल्या वर्षीपासून सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनने सुरू केली आहे की भक्तांना महाप्रसाद तर आपण देतच असतो, परंतु महाप्रसादासोबत एक वृक्ष देतो आणि तो वृक्ष जगवण्यासाठी आपण त्यांना प्रेरित करतो. तो वृक्ष गुरूंचा प्रसाद म्हणून त्यांनी तो आयुष्यभर जपावा आणि त्या वृक्षाचं संगोपन करावं अशी संकल्पना आहे. आज गुरुवर्य विश्वनाथ महाराज शास्त्री माझे गुरुवर्य यांच्या आशीर्वादाने हा आजचा कार्यक्रम अतिशय आनंदाने आणि उत्साहाने सगळ्या भक्तांच्या सहकार्याने आणि सर्व शिष्यवर्गांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अतिशय उत्तम पार पडलेला आहे. या कार्यक्रमाला बरीच मान्यवर मंडळी उपस्थित होती आणि या देशाला सुखी ठेवावं अशी गुरुजींकडे प्रार्थना केली आहे. तर मानवाचं कल्याण व्हावं. आजकाल जे अनेक विविध संकट आपल्या देशावर जगावर येत आहेत ते संकट दूर व्हावे अशी गुरुचरणी प्रार्थना केली. गुरु शिष्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणारा दिवा आहे.
गुरु प्रत्येक शिष्याच्या जीवनात प्रकाश स्तंभ आहे. गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानामुळे प्रत्येकाचे आयुष्य उजळून निघते. गुरुशिवाय शिष्याचं जीवन अधुरे आहे असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक संत डॉक्टर तुळशीराम गुट्टे महाराज यांनी केले. आपल्या गुरुबद्दलची ऋणव्यक्तता, आपल्या गुरुबद्दलचा आदर भाव व्यक्त करण्याचा हा आजचा सुवर्णयोग आणि या वर्षीची गुरुपौर्णिमा विशेष रूपाने आहे की आजही गुरुवारच आहे. आणि गुरुची फार मोठी ताकद आहे. गुरुनी सहज नजर जरी टाकली, दृष्टी जरी टाकली तरी सुद्धा आपलं जीवन परिवर्तन होतं. कृपा दृष्टी न्हाळिले आपुल्या महाराजांनी ते पदी बैसविले. सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. स्वागत प्रास्ताविक प्राध्यापक संजीव आहिरे यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक दिलीप आहिरे यांनी तर उपस्थितांचे आभार शामराव पिंपरकर यांनी मानले.